तुम्ही किती मस्त आपला असा फोडणीचा भात असा मोकळा झाला. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला. पाहू शकता तुम्ही. एक साइड मस्त मी अंड्याची चटणी. हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज काय झालं, आज आमच्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे लय दिवसाच्या नंतर आले बरं. माझे सासरे जे आहेत ना मामाजी, तर ते बिमार पडले होते. तर मग त्याला पायासाठी माझ्या सासूची बहीण आणि त्याची पोरगी म्हणजे आयुषच्या पप्पाची मावशी आणि मावस बहीण हे दोघी जणी आल्या होत्या आणि त्याचं पोरग पण आलं होतं पायासाठी. तर मग पाहुणे आल्याच्यानं काय झालं, उशिरा 2-2:30 वाजता जेवण झाले. मग जेवण झाले तर मग काही आता भुका नाहीत राहिल्या. तर मग आयुषच्या पप्पाला म्हटलं काय बनवू, भाकर भाजी. भाजीचा तर मोठा प्रॉब्लेमच येते, सारायलीच येते भाजीचा प्रॉब्लेम. मला मोठा विचार पडला भाजी काय करू. तर मग ते म्हणत जात की कर म्हणत बा काय करतो. तर मी म्हटलं आता एक काम करतो, आता भाजी तर काही करत नाही, शेवटी एकच इलाज आहे, खिचडी. खिचडी हा सगळ्यात चांगला मुद्दा आहे. तर त्यासाठी आज मी खिचडीच करतो. म्हणजेच की फोडणीचा भात, आमच्या विदर्भात फोडणीचा भात म्हणतात. तर आता उद्या कसं 2 दिवसाच्या नंतर आमच्या आरुषचे डान्स पण आहे. तर त्याच्यानं मी त्याच्या शाळेचे कपडे धुवून घेतले आणि लगे त्याचे बुटं धुवून घेतले. पण आमच्या आशूनं लय बूट खराब केला. म्हणजे बूट धुतलेला बूट त्यानं काय केलं, रेतीवर खेळायला गेला आणि सबन बूट मातीनं भरून आणला. फक्त आरुषचा जो बूट आहे ना तोच फक्त चांगला आहे. हे बा चांगलाच अंधार होत आला आणि आता मला खिचडी पण टाकायची होती. मम्मा मला 5 रुपये दे. 5 रुपये देऊ? हो. आरुषच्या आप्पाने थोडंसं पेटवून आणलं, कारण की कसं सकाळी चूल पेटवासाठी पेटवूनच राहत नाही. राहू दे ना रे, आमचा आरुष लयच कुची नाही, त्याच्या आप्पाच्या जाणून वाटी जाते. ते पाय ऐकतच नाही, डबल मागं जाते. ते पाय राहू दे रे, राहू दे ना, टाकू दे ना बाबू. ऐकतच नाही, लय कल्ला कर लागते त्याला, ऐकत नाही तो. मम्मा पैसे दे ना. सांग आता याले पैसे पाहिजे. पैसे आता कायचे पैसे पाहिजेत तुला? पैसेच पाहिजे म्हणते बा, काय करा. पाहुण्याने दिलेले का पैसे? देऊ का तुला पैसे? पाहुणे आले घरी का आमच्या आयुषले येते काहून, मग पाहुणे पैसे देतात. तर चला बा, आता बोलता बोलता चांगलाच अंधार झाला. आता काही दिसून नाही राहिला. आता मले कसं स्वयंपाक म्हणतो मम्मा खिचडी 5 रुपये दे ना. मग बाई हो, 5 रुपये पाहिजे म्हटले. बर चला मग आता आमच्या आरूले देतो ना, 5 रुपये देतो. मी आता माझी खिचडीची तयारी करतो. तर चला, आता पाहुण्याच्या घराघरात काय झालं, माझे कपडेच राहिले धुवायचे. तर मी आता अंधार तर पडला, थंडी वाजू राहिली, पण मी आता कपडे घेतो धुवून मग खिचडी करतो. काय अगरबत्ती खतम झाली. अगरबत्ती खतम झाली. आताच तर सर्व दादाला मी दळणार पैसे त्याला सांगितलं कोण नाही आता लोक. बरं आणतं का एक अगरबत्तीचं पाकिट दुकानातून? अगरबत्ती कुठून आणू म्हणते, कंपनी आहे काय? बरं चला मग आता कपडे धुतो बा. तर चला, खिचडीसाठी सर्व साहित्य तयार करून घेतलं मी. एकदम साधा सिंपल आहे आपला फोडणीचा भात. तर 2 कांदे घेतले, हिरवा हे सांबार घेतला आणि हे लसूण जो होता ना मी तो चाकून कापून घेतला. याच्यातनी मी तांदूळ अर्धा तासासाठी भिजू टाकले. तर चला, इकडे गंज पण गरम झाला. आता लगेच याच्यातनी तेल टाकून घेऊ गंजात. दोन माप तेल टाकून घेतलं. अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ. मोहरी मस्त तडतडली. अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ. जिरं पण मस्त तडतडलं. लगेच आपण आपल्याला कांदा घेतला ना तो टाकून घेतला आणि परतून घेतो आता मस्त सर्व साईडला. कांदा मस्त
लाल होऊ द्यायचा आहे आपल्याला. कांद्याचा मस्त असा घमघम वाशी राहिला. आता जो लसूण आपण कापला होता ना तो टाकून घ्यायचा. तुम्ही जर कापला नाही ठेचूनही घेतला तरी पण चालते, पण मला कापूनच आवडते. मी लसूण कापून घेतला, असे बारीक बारीक तुकडे करून घेतले. आता लसणातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त तेलातच परतून घेऊ. कांदा मस्त लाल झाला. अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ. हळद आणि चवीपुरतं मीठ थोडंसं शिल्लक घ्यायचं. मिरची पावडर चवीनुसार थोडीशी कमी जास्त तुम्ही केली तरी पण चालते. हा काळा मसाला आहे, तुमच्या घरी कोणताही मसाला असला तरी पण टाकला तर चालते. आता मस्त परतून घेऊ. एकदम साधा सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण ताजी खिचडी किंवा फोडणीचा भात बनवून राहिलो. आता याच्यात टाकून घेऊ लगेच कापलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर. आता सर्व साहित्य मस्त मिक्स झाले. आता टाकून घेऊ फोडणीच्या भातासाठी पाणी. तर मी आता 2 ते 2.5 वाट्या याच्यात मी तांदूळ घेतले. अर्धा तास झाला मस्त. तर आता लगेच आता हे तांदूळ जे आहेत ना तर मी धुतले होते, नंतरच भिजू टाकले. फक्त आता इकडे उकळी येऊ देतो आणि यातलं पाणी खाली करून घेतो, म्हणजे फेकून देतो. झाकण ठेवू म्हणजे लवकर उकळी येते, वाफ इकडे तिकडे जात नाही. चला मस्त आता खळखळ उकळी आली. आता हे तांदूळ जे होते यातलं पाणी पण सर्व काढून घेतलं. आता थोडं टाकून घेतो, नाहीतर मग तोंडावर होते. पाणी साधारण गरम आहे, थंड गरम आहे. एक फिरून घेतो मस्त तांदूळ. तर राहिले सुजे हे पण तांदूळ टाकून घेतो आपल्या फोडणीच्या पाण्यात. तर आता तुम्हाला हे खळखळ उकळी दिसत असेल तर हे उकळी आपल्याला झाकण नाही ठेवायचं. याच्यातलं पाणी आटेपर्यंत अशीच मोठ्या जावावरच आपल्याला खळखळ उकळी काढून घ्यायची आहे. आणि हे तांदूळ जे दिसतात की नाही, तर या वरचं पाणी एवढंसंच राहिलं पाहिजे, फक्त तांदूळाच्या वर. तेव्हाच आपल्याला पावर कमी करायचा आहे. तोपर्यंत असाच पावर ठेवून देऊन असंच खळखळ उकळी येते. तर चला याच्यातलं पाणी आटलं, तुम्हाला दिसत असेल आपल्या फोडणीच्या भातातलं. आता थोडंसं फक्त तांदूळाच्या वर एवढंसंच पाणी आहे. तर आता पावर कमी करून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून घेऊ. आणि आपल्याला कमी पावरवरच आता हे फोडणीचा भात जो आहे तो शिजून घ्यायचा आहे. तर चला आता 6 ते 7 मिनिटं झाले मी कमी पावरवर आपला हा फोडणीचा भात ठेवला होता. तर आता मी हा गॅस बंद करतो. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आपला असा फोडणीचा भात असा मोकळा झाला. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला. पाहू शकता तुम्ही. एक साइड मस्त मी अंड्याची चटणी पण बनवली, कारण की लेकरायले भातही खायचा असते आणि थोडंसं काहीतरी पोळ्या दुपारच्या उरलेल्या असतात, त्याला मस्त चटणी पण खायला देतो. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.